सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. सामूहिक उपोषण या पद्धतीचं असणार आहे की ज्यांना स्वतःच्या मनानं बसायचं त्यांनीच उपोषणाला बसायचं. नाही कुणी बसले तरी नाराज होण्याचं कारण अजिबात असणार नाही. कारण काहींना आता जे आम्ही बोलतोय तर काहींना भूक लागते, अमुक होतं, त्यामुळं काहीला सहन होत नाही उपोषण. त्यामुळं कोणाकडे हट्ट बळजबरी बंधन नसणार आहे की तुम्ही उपोषणच करावं. तुम्ही इथं येऊन बसले आणि पाठिंबाही दिला, आमरण उपोषण नाही केलं तरीही चालतंय. परंतु ज्यांची इच्छा आहे महाराष्ट्रभरात त्यांनी उपोषणला ते बसू शकतात. ज्यांची इच्छा नाही ते नाही बसलं तरी चालतंय, ते इकडं आले तरी चालतंय. दुसरा मुद्दा असा की राज्यभरात कुठंही उपोषण कुठलाही प्रोग्राम आपण देणार नाहीये. सामूहिक उपोषण म्हणजे आंतरवालीतच होणार. गावागावात कुठलंही साखळी उपोषण, आमरण उपोषण होणार नाहीये. त्यामुळे एकाच ठिकाणी मराठ्यांनी आता ताकद लावायची. कारण शेवटी आता किती दिवस आंदोलन करायचंय म्हणून पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी याच ठिकाणी आंतरवालीतच आमरण उपोषण करायचं. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत. राजकारणासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या एकजुटीचा फायदा सरकारनं उचललेला आहे, परंतु जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही. म्हणून आजच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि आंतरवाली सराटीतून महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही तातडीनं मान्य करा. पहिली आमची मागणी आहे, पहिल्यापासून आहे तीच आता पुन्हा एकदा सांगतोय आम्ही की महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेतकरी सगळा म्हणजे कुणबी, म्हणून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अध्यादेश तातडीनं त्यांनी या अधिवेशनात पारित करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं. दुसरं की हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, औंध संस्थांमध्ये काही पुरावे, हे सगळे गॅजेट म्हणजे दुसरी मागणी की राज्य सरकारनं ते तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी. या ह्या दोनही मागण्याची. तिसरं की सगळे स्वैर्यांची अंमलबजावणी सरकारनं तातडीनं करणं आवश्यक आहे. कारण आता 1 वर्ष होत आले सगळ्या स्वैर्याची अधिसूचना काढून, काहीही कारण नसताना सरकार विनाकारण मराठ्यांना विटीस धरतंय आणि सगळ्या स्वैर्याची अंमलबजावणी करत नाही. त्यांनी अधिसूचना काढली, आता त्यांनी तातडीनं सगळे स्वैर्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि या अधिवेशनाच्या काळात त्यांनी करावं ही सरकारला अंतर्वालीतून आमची मराठा समाजाच्या वतीनं राज्यातल्या विनंती. कारण या राज्यातला मराठा समाज सगळा कुणबी. चौथी मागणी की 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच, हा 2004चा अध्यादेश आहे. त्याच्यात काही दुरुस्त्या आहेत, त्या दुरुस्त्या करून त्याच्यात सुलभता आणून तोही कायदा लागू करावा. कारण कुणबी म्हणजे शेतकरी. या राज्यातला सगळा मराठा समाज हा शेतकरी म्हणजे कुणबी. पूर्वी त्याला कुणबी शब्द होता, आता सुधारित शब्द त्याला शेतकरी आला. म्हणून या राज्यातला मराठा समाज शेतकरी असल्या कारणानं 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून राहिलेला मराठाही आरक्षणात घालता येतो. जसं की ओबीसीच्या काही जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून ओबीसी आरक्षणात घातल्या. आम्हाला ओबीसी आरक्षणात घालायची आवश्यकता नाही, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आरक्षणात आहे. 83 क्रमांकाला म्हणजे 1881 पासून मराठा समाज हा आरक्षणात. त्यामुळं मराठा समाज, कुणबी हा शेतकरी एकच आहे दोन्ही सुद्धा. म्हणून मराठा आणि कुणबी एकच असल्या कारणानं अध्यादेश पारित करून तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं. सरकारनं त्याही वेळेस सांगितलं होतं, कारण हेच सरकार त्याही वेळेस होतं, आता पण तेच. त्याच वेळेस सरकारनं सांगितलं होतं की म्हणजे 5वी मागणी की सरकारनं सांगितलं होतं की सरसकट केसेस आम्ही ह्या मागे घेऊ. आतापर्यंत केसेस मागे घेण्यात आलेले नाहीयेत. लाखो पोरं विनाकारण द्वेषापोटी, द्वेष भावनेतून सरकारनं विनाकारण पोरं आमचे लाखो पोरं गुंतवले. त्या केसेस सरकारनं तातडीनं मागे घ्यावा. 6वी मागणी त्यांच्याकडे अशी आहे की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली, ज्येष्ठ शिंदे साहेबांची समिती, त्या समितीला मुदतवाढ दिली, परंतु त्यांना ते काम करत नाहीयेत. ती समिती बंद आहे. नोंदी शोधायचं काम पूर्ण बंद आहे राज्यात.